माझी एवढी मेहनत वाया गेली. कॅन्डीने माझी सगळी रांगोळी पुसून टाकली. हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात सगळे? मी पण आहे मजेत. आज ठेवलं आहे घरी हळदी कुंकू, आणि हळदी कुंकूसाठी काय काय तयारी केली मी एका मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे. पण काय असतं माहिती आहे का, हे जे सण समारंभ असतात याच्यामध्ये ना एक कशासाठी असतात तर समजून जातं आपल्याला की या निमित्ताने आपण घरामधली साफसफाई करतो, एक चैतन्य येतं, ऊर्जा येते. आणि खरोखर मला तर इतकं फ्रेश वाटतंय की घरामध्ये ह्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने मी सगळी दिवाळी दसऱ्याला आपण जशी सफाई करतो तशी सगळी सफाई केली. निमित्त असतं पण एक निमित्त कारणाने ही सफाई होत असते आणि खूप फ्रेश वाटतं. ज्यावेळेस आपल्यालाच आपलं जाणवतं की हलकं हलकं वाटतं घरामध्ये, आणि घरामध्ये हलकं हलकं वाटलं ती पॉझिटिव्ह एनर्जी आपोआप येऊन जाते, आपल्यालाही एकदम फ्रेश वाटतं. तर काल मी घरातल्या सगळ्या भिंती अगदी तो जो मॉप आहे त्या मॉपने पुसून घेतल्या, तुम्हाला मी दाखवलं पण आहे. तर एवढं सुंदर निघलंय, म्हणजे इतकं चकचकीत घर निघलंय ना. आणि एक ना एक भिंत अशी धुवून काढलीये, म्हणजे त्या मॉपने पुसून काढली, इतकं सुंदर वाटतंय. आणि वरचा जो हॉल, वरचे जे बेड आहेत ते सुद्धा एकदम क्लीन झालेत. घरातल्या ज्या डेकोरेशनच्या वस्तू आहेत त्या सगळ्या धुवून झाल्यात. सोफा कव्हर, बेड कव्हर, सगळं म्हणजे निमित्त कारणाने सगळं काही स्वच्छ झालंय आणि त्याच्यामुळे मला इतकं छान वाटतंय. तर आणि हे सगळं स्वच्छता झाल्याशिवाय मला करायचंच नव्हतं, कारण एक ना माझ्या मनाला पटत नाही की घरामध्ये अस्वच्छता आणि मग विनाकारणच वरती फक्त वर डेकोरेशन करायचं. पण ज्यावेळेस सगळी स्वच्छता होते त्यावेळेस मनातून आनंद येतो आणि काहीतरी करावं असं वाटतं. तर आज आहे संध्याकाळी हळदी कुंकू आणि आता रांगोळी काढायची. आता वाजलेले आहेत 11:30, सगळं आवरलंय, फक्त आता रांगोळी काढायची आहे. आणि मावशी आल्यावर, मावशींना लवकर बोलवलंय आज मी फरशी पुसण्यासाठी. म्हटलं कारण काय होतं, एकदा घरातली स्वच्छता झाली म्हणजे बाहेर त्यांचं ते मोकळ्या होतात, पण घरामध्ये मग आपण आपले मोकळे होऊन जातो आवरायला. तर मावशींना जस्ट फोन केलाय आणि बोलवून घेतलंय, तोपर्यंत करून घेणार आहे जेवण. आणि वरच्या हॉलमध्ये आता सफाई झालेली आहे, फक्त वस्तू जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवायच्या राहिल्यात. सगळे वॉल डेकोर धुवून झालेत, सगळ्या फ्रेम पुसून झाल्यात. जी काही बेसिक स्वच्छता असते ज्याला आपल्याला वेळ लागतो तर त्या सगळ्या किचकट कामं झालेली आहेत. आणि फक्त आता मावशींची वाट बघते आणि रांगोळी काढणार आहे मग थोड्या वेळाने. आणि मेन म्हणजे वाणाचं जे सामान आहे ते मला इतकं आवडलं आणि सरांच्या पसंतीचं आहे ते. दोघेच गेले होतो चॉईसला, पण मेन म्हणजे सरांनी ते चॉईस केलेलं आहे, सरांना खूप आवडलं आणि इतकं सुंदर आहे. सर म्हटले की कुणीच तुझी वस्तू दुसऱ्याला देऊ शकत नाही, प्रत्येक जण ती सांभाळून ठेवणार आणि त्याचा वापर करणार. तर खूप छान मला मिळालं सामान. तर चला, थोडंसं डेकोरेशन केलंय फक्त. हे दिवाळीसाठी मागवलेलं होतं माझ्याकडे आणि ते मी आता इथे ॲडजस्ट केलंय. आणि इकडे काहीच नाही केलं, फक्त हे साईड हँगर चेंज केलेत. आणि हे जे तोरण आहे ना हे तोरण लावलंय. तर हे तोरण मी स्वतः माझ्या हाताने तयार केलेले आहे, मागच्या दिवाळीला मी तयार केलेलं होतं. तर अशी माझी तयारी झालेली आता. आणि बाहेरचं सगळं धुवून झालंय, आता फक्त रांगोळी बाकी आहे. तर रांगोळी काढणार आहे मी, बाकी काहीच डेकोरेशन केलेलं नाही, फक्त आता रांगोळी. आणि फुलं पानं सरांना घेऊन यायला लावले, तर त्याचं जसं जमेल तसं मी डेकोरेशन करणार आहे. तर चला, आता वाजलेले आहेत 2 आणि मी काढणार आहे रांगोळी घरामध्ये. या ठिकाणी रांगोळीचं साहित्य घेतलंय आणि आता रांगोळी काढत आहे.
तर ही झाली आहे आता माझी रांगोळी पूर्ण. पैठणी साडी केली आहे हिरवी. त्याच्यावर गजरा करू की नको फार कन्फ्युजन होतं, पण नाही केला मी. वाटलं तर ओरिजिनल गजरा ठेवून देईल. अशी आउटलाईन काढून घेतली आता मी. थोडेसे चेंजेस करते. सरांना थोडेसे फुलं आणायला लावले होते मी, 1-1.5 किलो. सरांनी एवढे फुलं आणलेत, मला इतकं टेन्शन आलं ना ते फुलं पाहून. आणि आता काय करावं त्याचं डेकोरेशन. आणि वेळ नव्हता करायला. काही करू शकतो आपण त्याचं, पण डेकोरेशनला वेळ नव्हता एवढा, कारण 5 वाजत आले होते. मग सरांना म्हटलं आता काय करू एवढ्या मोठ्या फुलांचं. तर गुलाबाचे खूप फुलं होते, तसेच पाकळ्या आम्ही दारामध्ये टाकून दिल्या. बाहेरच्या गेटला, दोन्ही गेटला पाकळ्या टाकून दिल्या. आणि सरांना म्हटलं आता तुम्ही थोडीशी मदत करा, जर फुलांचं तुम्हाला करायचं आहे तर प्लीज मला थोडीशी ठेवू लागा. तर त्यांनी मला थोडीशी मदत केली. सरांना थोडे फुलं आणायचे सांगितले. दोघांनी पटकन मग फुलांचं डेकोरेशन केलं. फार काही वेगळं नाही केलं, पण फुलं दारात शिंपडली फक्त. आणि थोडेसे फुलं व्यवस्थित लावली, कारण घरातलं मला साडी घालायची होती, माझं आवरायचं होतं, मुलांचं आवरायचं होतं. आणि वेळ तर झालेला होता. त्याच्यामुळे पटकन आम्ही दोघांनी बाहेरचं थोडंसं आवरून घेतलं. थोडेसेच फुलं ठेवले. आणि उरळीमध्ये पण फुलं ठेवले. उरळीमधले छान दिसतात, पण खूपच जास्त असल्यामुळे असे टाकून दिले मग बाहेर. मंगळसूत्र साडीवर ठेवायचं का? आणि हा जो करंडा दिसतोय हळदी कुंकवाचा, तर तो आईने दिला होता मला वाणाला आत्ता. खूप छान आहे आणि खूप आकर्षक असा दिसतो. 2 बदक आहेत, एका याच्यात हळदी आणि एका याच्यात कुंकू ठेवता येतं. खूप सुंदर आणि आकर्षक आहे.
तर असा हळदी कुंकवाचा वाण ठेवलेला होता मी. नाही ते देवाचं बोट अंगठ्याने लावायचं असं. दोन्ही हे करायचं एकदाच बुडायचं हळदीत आणि कुंकवात हलके. तिचं मुळच नव्हतं सगळ्याच्या खाली कुंकू भरलं रात्री. तो डाळी ते बसले घरी मला आधी झाला उशीर. गाडी पुचल 6 वाजता तुला तिकडे जायचं. 6 म्हणजे 7ला 5 दिवस आम्ही घेऊन येत होतो. वही म्हणजे आल्या का बोला या तुमच्या आहे हा दूध. मग काय झालं तुझंच घर आहे आम्ही खुश राहतो. बाई पण मला दिसलं नाही पण आता तुम्ही काय लोक दिसले होते मंदिरात मला. आता तुम्ही मौला क्लासला सोडा म्हणलं 6ला आणि मग या तुम्ही मौला क्लासला सोडायचं होतं. हा मग त्यांना या पाणी विसरलं म्हणजे आणायचं काय म्हणजे पाणी म्हणजे हलवा चालू चालू सगळं चालू
कॉलेजवर म्हणलं असं कॉलेजच नव्हतं. हा तरी छान आहे ते. हे आमच्या समोर राहतात आणि आमच्या पाठीमागून अहो आता आला नाही संतोष शिपाई बघा 100% पण तिथून दारावर गेला आता आला नाही ना पण तरी त्याला काय एवढे प्रॉब्लेम कशी काय आज नाही कसं ते आता वाटायला शिपाई बोललो नाही ना. नाही ना मग ते अचानकच अचानकच नाही नाही ते सगळं कंपल्सरी कंपल्सरी छान झालं. गोड कमी कमी होईल ते काय देते मला मग सुद्धा ना नाही जर त्या वहिनी स्वतः ना मग इकडे या म्हणा हा नाही नाही हे चालू का माहिती पुढं आणि इथे येईल सोनी का बाहेर मी चाले वहिनी समोर कधी कुंकवाला मला शेतात आग्रह असतो. ऍक्शनच असते आमची बोलणं नसतं. मी निघाली की असं घरी या मी म्हणत असते आलं घरी येते. तिला आता तिकडे जायचं पण तिच्या मध्ये उशीर वेळ यायला मग करून नाही यायचं कसं यायची गॅरंटी नाही यायची गॅरंटीच नाही नाही हो या तुला उद्या काय वर मग तुला वाटलं असणार. उद्या आराम भेटतो. हो, आराम भेटतो. या. यावेळेस खूप दिवस यावं 16 तारखेपर्यंत रथसप्तमी 16 पर्यंत सुरुवातीला झाली का घेतले रात्री तुम्ही आले काय घ्यावं तो प्रश्नच असतो. पाहिलं ना मी बसा बसा नाही म्हणजे काय मस्त काय झालं थोडं थोडं पाहिलं नाही आपलं तिकडे करताना तिथं दप्तर घेतलं तिथून खाऊन तुला औषध का लवकर आले चान्सेस हो रहा खूपच नवीन आहे का हे नव्हतं दुपारी लावले पण काढते रेग्युलर नाही ठेवत तुला घेणं नाही अरे तो वरती जायचंय याच्यापेक्षा वरती बघायचंय वेळ जातो वेळ जात नाही जास्त थोडी खूप वेळ जातो कोणत्या गोटू पानवाल्याकडून आणायची छोटू पानवाला मी एक पटत ते तू पण येतात हो पुरीच बनवते म्हटलं 2 किलो फुलं आणले आणा 5-6 किलो फुलं आणले मी इतकं टेन्शन आलं मला इतकं टेन्शन म्हणलं आता तुम्हीच करायचं काय करायचं ते करावं नाही हाऊस नाही त्यांनाच सारखेच म्हणजे एक सेवड करी ते फुलं काढले मी खालीच बसले म्हणलं आपल्याला टाकते आता सजवायची मी म्हणलं अरे तू आता इतके उशिरा एवढे टाकते ओ बायला त्याला वेळ का बाहेर फेकून दिली बाहेर म्हणलं तरी तसेच नेमके तसेच करायचे ते काय आतमध्ये ठेवलं पिशवीला मला आईला देऊन टाकली आई देऊ पूजा आई देऊन टाक
वर्षी नाही झालं चला नाही ना तेच नाही मागच्या वर्षी तर काय द्यायचं सगळं आज का ठेवलं म्हटलं उद्या रविवार जरा थोडंसं पण रिलॅक्स आराम भेटेल थोडा. नाही तर दूध बंद ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. फुकटचंच नेलं आता याला आवडत त्याला, असं कर ना. मी म्हणतो गेले असते ना, मीच काढले म्हणावं. पाले आर्किटेक्चर काय बोल ना गाडी घेतला काय म्हणलं? नाही ते बाहेर घेऊन पळवतो त्याची घेऊन गेलो होतो ना, माहिती घेऊन गेलो होतो. त्याच्यामुळे तिला गॅरंटी छोटं येऊन पटकन
होय आमच्या कॅन्डीने काय केलं. कॅन्डीने माझी सगळी रांगोळी पुसून टाकली. पण झाले होते सगळे माझे फ्रेंड्स येऊन झालेले होते आणि मी फोटो काढायला गेले ताईसोबत, तोपर्यंत कॅन्डीने अशी करून टाकली माझी रांगोळी. काय सांगा. आता वाजलेले आहेत 11 आणि हळदी कुंकवाचं सगळं काही आवरून झालंय. माझं घरातलं सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे ठेवल्यात मी, काहीच म्हणजे काहीच असं ठेवलेलं नाही. त्याच्यानंतर किराणा आला होता मध्येच, तो किराणा सुद्धा भरला. आणि आता कुठे जेवायला बसले मी, तर सरांनी पार्सल आणले आमच्यासाठी. फिश आणि लॉलीपॉप आणले आणि समोसे होते. सर नाही खात, सरांनी घेतलाय समोसा. 1 जानेवारीपासून सरांनी निर्णय घेतला होता नॉनव्हेज सोडण्याचा. तर पाहूयात किती दिवस चालतंय त्यांचं, पण आम्ही तर खातोच. आणि मुलांसाठी आणि आमच्यासाठी ते आणतात. तर खूप थकले आज, इतकी भयानक थकले की कॅपॅसिटीच नाही कशीच उभा राहायची सुद्धा. आणि तब्बल 3 दिवसापासून चाललंय माझं काम, घरकाम. आणि आज फायनल झालं सगळं. खूप छान झाला कार्यक्रम. आणि आता करते जेवण. पण जे काही डेकोरेशन केलंय, काय असेल ते घरातलं, ते सगळं जिथल्या तिथे ठेवल्याशिवाय मला अजिबात चैन लागत नाही. मग रात्र किती हो, प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे ठेवली तरच मला एकदम बरं वाटतं. तर आता खाते थोडंसं आणि झोपणार आहे निवांत. उद्या पण सुट्टी आहे, त्याच्यामुळेच आज हळदी कुंकू उरकून घेतलं की दुसऱ्या दिवशी थोडासा आराम करता यावा. तर चला आता जेवण करते. एवढा भारी मासा आहे ना, खूपच सुंदर आहे. टेस्ट तर विचाराल म्हणजे याच्या अगोदर मी इतका सुंदर मासा खाल्लेलाच नव्हता. खूप खूप सुंदर आहे.